हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. अरे आज आम्ही काहीतरी वेगळा विचार केलाय आणि त्या वेगळ्या विचारासाठी काय करायला लागतं ते तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि त्याच्यात पहिली गोष्ट एक, उठल्यानंतर ना चहा लागतोय यार. आणि चहा द्या बघायला गेलं ना तर चहा बनवलेला नाहीये. आणि जी स्वतःची कामं ती आहेत सकाळची, ती भांडी धुणी जे काय ते करायला लागले, चहा ह्याच्या नंतर भेटणार मला. त्यासाठी यार कसं आहे, चहा नाही भेटली ना अवघड होते. चहा एक तरी स्वतः बनवून घ्यायला पाहिजे. बनवायचं कंटाळा एक तरी, आणि स्वतःची चहा करून प्यायची मजाच नाही यार. ती बनवून दिलं तर एक मजा वेगळी असते. आणि त्याच्यात क्लायमेट आज जरा क्लाउडी आहे. आणि त्याच्यात एक गोष्ट आता सोन्याशी काम काय काय झालं का नाही गाव. थोड़ा जल्दी करो ना, अभी चाय का तलब आ गया मेरे को. चायची तलब अशी आले की काय सांगू मी आता यार. दिवस असे चालले अजून आपल्या लाईफ मध्ये अजून काय नाही आहे. जे स्वप्न बघितलेत ते स्वप्न कधी कम्प्लीट म्हणजे स्वतः कधी पूर्ण करायचे हे पण टेन्शन असतो. रात्रीचं एकदा झोप लागत नाही काय. आणि हे लाईफ मध्ये सगळ्यांच्या असणारच आहे. खरं ते स्वप्न पूर्ण करायचं जी जिद्द आहे ते सोडणार नाही. आणि त्याच्यात सगळ्यांनाच वाटत असेल यार आम्ही केलोय ते दुसऱ्यांची व्हिडिओज किंवा जे सक्सेस बघून असं वाटत असेल यार आम्ही पण करायला पाहिजे. त्यासाठी कितीही कष्ट असू दे, ती कष्ट करून ते आपलं जिद्द पूर्ण करायचं आहे. आणि ते करायचं सोडायचं पण नाहीये, त्याच्यासाठीच आपली धावपळ चालू आहे. आज नाही उद्या करू आपण. ओ सोन्या, काय का अगं मला तू चहा देणार की नाही सांग बघू. चहा तर तू सांगितलीस, पाणी दूध ठेवून आलो, आता पुढचं कोण करणार आहे. मीच करणार. आलो 2 मिनिट, कपडे एवढं सुकत किती वेळ असतो बघा. ह्याच्यावर ठेवा आधी. काय ह्याच्यावर काय दे हे मॅट वर ठेवा. टाकी बघा, ते परवाच्या व्हिडिओ साठी डाग केलेला आता आलाय प्रॉपर. अजून त्यांच्याने अपडेट नाही भाताची. पाहिजे तर क्लिप काढून घेऊन हे कर आणि एकदा पाहिजे तर. नाही. मैडम जी जल्दी करो ना. आलो आलो, कपडे घातले की किती रडताय. कितना टाइम लगाती हो. पर ये अफवाह लगा रहा है कि मैं 10 बजे उठा हूँ, लेकिन मैंने 9 बजे उठ के सभी काम किए हैं. शपथ. काम म्हणजे आता घरात निवांत मी फक्त बसायचं एवढंच, हो की नाही. डब्याला काय देऊ. डब्याला राहू दे काय जाऊ दे. राहू दे म्हटलं. नको डबा. डबा पाहिजे की बघूया ना. असे काही सीन. मित्रांनो, आमच्या बाल्कनी केवढी मोठी आहे बघा. ह्याच्यात आराम आम्ही काय करतो आता, तिथं वॉशिंग मशीन एक आणायचा प्लॅन केलोय, तिथं ठेवायचं. तर म्हणजे मोकळी जागा म्हणून आणायला लागलो आम्ही. मोकळी जागा आहे म्हणून नाही, खरंच आहे म्हणून. मोकळी जागा आहे. बघा की तिकडे मोकळी, केवढी मोठी मोकळी जागा आहे बघा. हे भगवान, ती जागा मशीन ठेवायलाच दिली साहेब. हो मग त्याच्यासाठीच ना, ते मोकळी जागा आहे म्हणून आणायला लागलोय. नाहीतर काय करणारे कपडे धुणारे तर आहेच की. मी काय नाही म्हणत नाही कपडे धुवायला, असंही मी धुवालोयच, पण मला आजकाल वर्कलोड जास्त आहे त्याच्यामुळे. हो, आणि मग ते आता शूट करायचं असेल, टेन्शन असेल. ते गॅस होतो मी तुझं ठेवायचं काय ते. गाइस, मैंने रखा है चहा के लिए दूध. अभी ते नाही आल्यानंतर ना, हे बघा मी सगळं गरम करायला ठेवलंय. चाय पत्ती, साखर, अद्रक किंवा काय म्हणतात त्याला, ते सगळं टाकणार आहे. आणि ते कधी टाकणार आहे माहित नाही आहे मला. मी इथं स्टोव बारीक करून ठेवलंय आणि याचं काय होत नाही. कधी होते बघा बाई, अवघडच आहे. हो गया. लाईट लाव का. कशा का लावतो की चांगलं दिसतं की बघ. साखरेची किंमत काहीतरी उतरले म्हणालात ना. कोण म्हणलं उतरले म्हणून नाही. गाइस, किती की वर्षानंतर त्या राजूच्या माँ ने बोला था कि अगले थोड़े दिन में चीनी सोनार के भाव बिकेगी, सोनार की दुकानों में इतनी इतनी सी. ते खरं झालंय बघा की किती वाढलं, डबल झाली. सरळ सरळ डबल झाली.
कोण कोण आणि चिनी व्यवस्थित वापरा, महाग झाले खरं साखरेला बारक्या पोरांचा बोलना पड़ता है, नहीं तो कंट्रोल नहीं रहेगा, इसीलिए असं काय बोल नाही, रहा. मला कंट्रोल करायची गरज नाही. तेवढा संसार चांगला येतो मला. झाली का चहा? शिजाल्या हो 2 मिनिट द्या. आणि ते बघ जास्त आणि हे बसेल नाही ना. भूक लागली का? गिजर लावायचा, गिजर लावलो नाही मी. लावला मी. हे लावला होय, थँक्यू. लावल्याबद्दल मनापासून आभार आहे मी. दूध एवढंच कसं काय राहिलं? काय दूध. काळ आणलेला होता ना. होय. शाही शाही काढायचं, त्याच्यात तूप बनवायचं, त्या तुपात तूप 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 काल काढलेलं आहे भारी. आता पुरणपोळी खायची मजाच वेगळी असते नाही का. तूप त्या फ्लेवर बघितल्यानंतर असं वाटतं वाव, असं वाटतं. स्वीट लिमिटेडच खातो मी, का म्हणजे ते खाल्लं ना एकदम सगळं गोड गोड जातं, मग त्याच्यानंतर मला आणि जास्त खावं असं वाटत नाही. त्यासाठी 2-3 टाइमची कर कशाला म्हणतात? मी कुठं 2-3 टाइम म्हणजे म्हटलं. असं, थोडी थोडी खरं 2-3 टाइम व्हायला पाहिजे. अगं एक टाइमला मी एक टाइमला कसं आहे, मी एक टाइमला 1-2च खातो खरं. मग तेवढं खाल्लं तरी मन भरतो माझं. मी त्याच्या टाइमला माहितीये मी मोठ्या करतोय, छोटे छोटे. मोठ्याचा प्रश्न नाही आहे. मी काही असू दे, स्वीट मी लिमिटेडच खातो. आणि मटन पण लिमिटेडच खातात. नाही, मटन मला म्हणजे नॉनव्हेज मला आवडतो, त्यामुळे मी दाबून खातो. मटन जे आहे ते आहे, सांगायचं काय, लाजायचं नाही आहे. मटन पण लिमिटेडच खातात. नाही, थोड्यांना स्वीट आवडतो, थोड्यांना नॉनव्हेज आवडतो. मला त्याच्यातला नॉनव्हेज आवडतो, स्वीट आवडतो खरं लिमिटेड तेवढंच. एखाद म्हणजे पुरणपोळ्या 2च्या वर मी जास्त खातच नाही खरं. मी सेकंड टाइमला आणि म्हणजे दुसऱ्या वेळेला मी खातो खरं. मी तेव्हा पण 2च खातो, असं नाही की दाबून पोटभर मी स्वीटच खातो, असं खात नाही. 12 वाजले, सकाळी उठलोय मी लवकर. सगळी खरं घरातली आता सगळी कामं आवडली, त्याच्यामुळे येऊन काय काम आवरायचं असं काही टेन्शन नाही आहे. फक्त यांचा डबा बनवायचं टेन्शन आहे. आणि आता आम्ही निघालोय काहीतरी बघायला. आता ती बघायला एक गोष्ट जाणार होतो, पण ठरल्यात त्यातल्या 3 गोष्टी. आता 3 गोष्टींमधली 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 करून कुठली गोष्ट येणार ते काय माहित नाही आपल्याला. हे इकडनं पण छान येतो व्हिडिओ. इकडे इकडे मस्त मस्त. सो मी चांगला दिसायला होता ना. लेट्स सी व्हॉट विल डिसाइड टू टेक विथ अस. चला भाऊ. डायरेक्टली सांगायचं झालं तर आम्ही क्रोमाला निघालोय. इनडायरेक्टली सांगायचं झालं तर आम्ही काहीतरी वेगळं बघायला निघालोय. पण त्या वेगळ्यांपैकी आगळं येणार आहे का वेगळं येणार आहे माहित नाही आम्हाला. चला बघू, आता जाऊन बघायचं. माझं सगळंच आवरलंय. खिडकी एवढी बंद करा. देवपूजा आवरून घेतली, आंघोळ करून घेतली, कपडे बिपडे सगळं घरातलं काम आवरले आज. फक्त आलं की टिफिन बनवायचा, जेवायचं. तुम्ही तुमच्या कामाला, मी माझ्या कामाला. मोबाईल घ्या की तुमचा. चला, हा असू दे ना घरी माझा, विवोचा असू दे ना घरी. छत्री कशाला नाही बाबा, उलटी होते, मी नाही घेणार. उलटी नाही का, कुठं तर मध्ये आला तर थांबायला तर येतात. दुकानं एवढी आहेत. परवा तर कणबरी गेलो इज्जत काढली माझी. 3 वेळा छत्री उलटी झाली गाडीवरून. हेल्मेट घ्या. हेल्मेट कुठं आहे? कुठं आहे? तिजोरीवर ठेवला असणार आहे आतमध्ये. हेल्मेट त्यात असते. आज ऍक्च्युली आपण बघायला काहीतरी काय काय करणार, काहीतरी वेगळंच होतं. DIY ला आपण काहीतरी करणार होतो. हा टेबल आज शिफ्ट करायचा होता. काय काय करायचं अजून. इथं अजून कर्टन्स घ्यायचे आहेत, इकडे घ्यायचं आहे, त्या रूमला घ्यायचे आहेत. काम आहेत अजून, कधी कधी कामं नाही, ते होम डेक्युअर आहे. कामांचा प्रश्न वेगळाच आहे. रडायचंच फक्त चाललंय आमची. काम चला, कपडे थोडे सुकले बघा. शर्ट तरी सुकले. काय घ्यायचं आहे? काय कशाला नाही, काय भाजी वगैरे आहे ना घरी. चलो गाइस, चलो गाइस. आता मी विचार करतोय की पूर्ण त्याचा ट्रेंड गेल्यावर मी क्रॉक्स घ्यायचा विचार करतोय. पण क्रॉक्स पेक्षा काहीतरी वेगळा असेल तर तो वेगळं घेणार आहे. क्रॉक्स पण जुने झाले. कोट घेतला नाही, पाऊस आला तर. ती पॅन्ट बघा, एक वर एक खाली झाल्या, फोल्ड झाल्या. काहीतरी कांड केल्याशिवाय ह्यांचा दिवस जात नाही.
चलो गाइस बैठते हैं हम. सगळीकडे गणपती बाप्पांची तयारी झाली ते ईद मिलाद आहे ते त्यांचं इकडे इकडे समोर बघा ना हे मला पण नाही की नाही म्हणजे असा माणूस किती विसर भोळा असू शकते कोण याचं सरळ का ना झाले काय हेल्मेट काढले होणारच रे ते. हे बघा एसीचे हे काय AC. AC करत आपण. नाही नाही एसीचं हे बाहेर बसवलंय काय म्हणतात त्याला अरे यार इकडनं पण नाही एवढे बारीक पण नाही आम्ही की त्या यातनं पार होऊन जाईल चला बघूया आता काय घ्यायचं ठरतंय म्हणजे ठरवायला तर नाही आलो जस्ट एकदा लुकआउट घ्यायचा आहे कारण काय त्याच्यासाठी काहीतरी थोडेसे प्रयत्न समोर समोर बघा समोर लेडीज आहे समोर चलो टीव्ही घेताना आम्ही क्रोमाला आलेलो पाडव्याला आता 5-6 महिन्यात परत आलोय लेट्स सी गाईज झालेले आहे झाले रे मॅडम ना आणि एक काम कमी करून दिलंय आणि काय थँक्यू सो मच माय लव्ह त्याचा तुला काम सोपं करून दिलं म्हणजे तू त्याचं काम डबल केलं पाहिजे करूया आता मला टाइम मिळेल लेट्स गो आणि म्हणून अडीचशे पण मला करून द्या मला वेळ भेटी ना ते स्वतःचं घर झाल्यावर ऍक्च्युली बघायचं होतं दुसरं पण त्या गोष्टीसाठी आमचं लिमिट नाहीये म्हणून 30,000ची शॉपिंग करून आलोय ना. आता मला महिनाभर ऐकायला लागणार हेच रक्षाबंधनचा सीझन चालू झालाय आणि भावासाठी राखी घ्यायला लागले बहीण आले भावाला घ्यायला राखी कुठली घेते माहित नाहीये शाखर मार्केट मध्ये हे घ्यायला लागलं 60 चांगले आहेत राख्या पसंत आलेत का ठीक आहे चांगले नारळ फोडणे का निंजा टेक्निक पाणी अर्ध गेलं रे खाली काहीच नाही हाय 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 म्हणजे अर्धी वाटी घालवलं तुम्ही पाणी कुकरला काय झालंय या गाय पाणी पिऊया खोबऱ्याच्या वड्या करणार आहे कारण आता दीड नारळाचं काय गोड करणार मी मोदक केले तर ते एकच दिवसात संपवायला पाहिजे जे की संपत नाहीत आमच्या घरी त्यामुळे खोबऱ्याच्या वड्याच करू मम्मी छान बनवते त्या तर मी आज एक मेंबर असा खुश आहे ना की माझं एक काम कमी झालं बाबा जो त्रासाचं काम होतं ते कपडे वॉश करणं होतं त्याचं काम आता झालं सोपं काल असं पण म्हणलेलं काही नाही आधी मी मशीन घेणार आणि सकाळी हे म्हणले की तिथं जागा रिकामी आहे त्यासाठी मशीन घ्यायची आहे आणि एक प्लास्टिकचा पाईप आहे का नाही प्लास्टिकचा पाईप देणार की त्यांनी पाईप नाही देणार त्यांच्याकडे होती किती पाईप पांढरी नाही तिथं एक सेकंड हे कुकरच्या शिट्या बंद करून आपण तिकडे जाऊ बघा की सकाळी साहेब म्हणले की तिथं जागा रिकामी आहे तिथं आपल्याला वॉशिंग मशीन आता घ्यायलाच पाहिजे म्हणजे मॅनिफेस्टेशन किती वर्क करते पण ते तुम्ही पॉझिटिव्हली करायला पाहिजे की असं रडत नाही आमचंच नशीब असं आहे आमचाच टाइम असा आहे आम्ही असं ह्यांचं थोडंसं तसं माइंडसेट आहे पण मला आता काय आहे मला मी सांगतो पॉझिटिव्ह घ्या ह्याने प्रत्येक वेळ म्हणतात हे कसं होईल जर ते तसं झालं नाही तर पण मी ह्यांना प्रत्येक वेळेस रोखते होणार असं बोला ना होणार असं बोला आणि एक गोष्ट मी सकाळी जे विचार केला होता यार आता ही मोकळ्या याला कधी भरायचं काय
मोबाईल पकडा, मी कपडे हे उन्हाला सरकून येतो तिथं त्या नाही मी सकाळी खरं ना ते कपडे वॉश करत होती आणि तेव्हा मी म्हणलं की अरे यार ही एक मोकळा जागा आहे, कधी भरायचा आहे असं असं म्हणजे असं प्लॅन नव्हता. आणि मी असं माझ्या माइंडमध्ये आलं, मी बघितलं आणि आलं मला लगेच की बाबा हे भरायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 1 मिनिटाला चहा पिता पिता डिस्कशन झालं, जाऊया काय, चला उठलं गेला सुटलं, बघितलं, आवडल्यानंतर आणि काय फायनल केली, पेमेंट झालं, सगळं झालं. आणि शेवटी उद्या येणार आहे. उद्या फक्त त्यांनी आपल्याला देऊन जाणार आहे. उद्या डिलिव्हरी मिळणार आहे. उद्या डिलिव्हरी करणार आहेत. आणि त्याच्यानंतर ते काय इन्स्टॉलेशन परवाच्याला ऍक्च्युली आहे. खरं ते झालं की 11, 12, 1, 2च्या आत झालं की ओके. जर नाही झालं तर मग ते डायरेक्ट सोमवारी, का म्हणजे आम्ही अवेलेबल नाही आहे त्यामुळे. पण इन्स्टॉलेशन शुक्रवारी फेस्टिव्ह सीझन असल्यामुळे मे बी नाही होऊ शकत. नाही होणार, आपल्याला जर सणसुदी नाही तर त्यांना पण असू शकतो. असू शकणार. हो आता ते उद्या येईल, त्याचा एक काय म्हणतात ते खुशी आहे. ती माझ्यापेक्षा जास्त आहे, मॅडम असणार आहे. आणि इकडे ती असणार आहे ती नक्की. त्याच्यात एक गोष्ट माझी आहे की माझ्या टाइमवर सगळे कपडे मला भेटणार वॉश करून. नाही केली तरी मी असं टाकलं तरी आणि बटन पडलं तरी काम जात आहे. असं त्यामुळे काय त्यांना भेटणार न भेटण्याचं म्हणजे असं नाही की कामामुळे अडत होतं, त्यासाठी सांगायला लागलो. काय काम करत नाही असं मी म्हणत नाहीये. खरं टाइम काय कामामुळे अडत होतं दोघांना आणि ते पण आता time सोपं होईल. ते वाटते की घरातच असतात काय काम, पण नाही काय तसं नाहीये. टू बी ऑनेस्ट, ज्याचं ठीक आहे. दुखतंय त्यालाच कळतं, ज्याचं नाही दुखत त्याला चालेल, नाही. चला जेवण करू आता, भूक लागली. चला जेवण करून इथला मला थोडस टेबल हलवायचं आहे हा, कारण इथं परत ह्यांचा कम्फर्ट फूड काय हो? कम्फर्ट फूड काय आहे तुमचं? डाळ राईस. दुनियाभरची तुम्ही व्हरायटी करून द्या, भाकरी करून द्या, काही करून द्या, पण जोपर्यंत डाळ भात नाही खाणार तोपर्यंत त्यांची आत्मा तृप्त नाही होणार. मस्त झाली डाळ शेंगा. असं काय टेस्ट एवढं खास नाही. ते ह्याच्या शेंगा आहेत ना त्या एलीच्या, काय म्हणतो तुम्ही? वेलीच्या वेलीच्या. त्या झाडाच्या आहेत. कुठल्या? का वेलीच्या आहेत? वेलीच्या आहेत म्हणून टेस्ट नाही आहे. वेलीच्या असल्या की टेस्ट नसतात असं म्हणतात गाईज, आणि झाडाच्या असल्या की टेस्ट असतात असं म्हणतात. टेस्ट असते. आम्ही एक ठिकाणी रेंटी राहायचो ना कोल्हापूरला, तिथं ओनरचं झाड होतं, त्यांनी द्यायचे आम्हाला, मस्त असायचं. गावाकडे गेले आहेतच की आमच्या, बघितले आधी तर 3 झाडं होती. सो गाईज टाइम वाजलाय बरोबर 12. अर्ध्या तासात आता येतील साहेब, 12:30, 1. आणि त्यानंतर ना थोडं काय असेल ते एडिटिंग वगैरे करून झोपायला. कट टू कट 2:30 किंवा 3. मच्छर कुठले 2:30 मिनिमम एडिटिंग संपवून सगळ्या काय असेल ते फायनल करून, कारण सकाळी उठल्या नाही तर बसावं लागतं. मग मला मी बसलो की एकदा 12पर्यंत, मग बाकीचं काम, ड्युट्या, सगळं रुटीन विस्कटते. त्याच्यामुळे आता मला तरी झोपायला 3:30 किंवा 3 वाजता. त्यासोबत माझ्यासोबत असतात साहेब, ते पण ड्युटी करून आले असतात बट जागत असतात. सो चलो, आणि तुम्हाला आमचे ब्लॉग्स कसे वाटत आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. याच्यापेक्षा जर तुम्हाला काही वेगळं बघायला आवडत असेल तर ते देखील कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. सो स्टे ट्यून फॉर कमिंग ब्लॉग्स. आणि तुम्हाला जर आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर कमेंट रेड हार्ट. आणि आजसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हिट द बेल आयकॉन, जेणेकरून आमचे तुम्हाला ब्लॉग्स आलेले नोटिफिकेशन लवकर येईल. चला सर, मग आजसाठी एवढंच. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.